म्हणजे निवडणूक पूर्वी सरकारचा कल कसा होता आणि निवडणूक निकालानंतर सरकारचा शेतीकडे पाहण्याचा कल कसा बदललाय? अरे 2024च्या निवडणुकापूर्वी बेरोजगारी ही समस्या आहे का? सरकार मानायला तयार नव्हतं. शेतीच्या समस्या आहेत का? सरकार मानायला तयार नव्हती. आणि ती भारतामध्ये खरंच इम्प्लिमेंट करायला पाहिजे का? तशी परिस्थिती आहे का? म्हणजे चीनची पण लोकसंख्या तेवढीच आहे. चीनची ॲग्रिकल्चर लँड आपल्यापेक्षा पण कमी आहे. चीनने आपली अन्न सुरक्षा कशी सुनिश्चित केलेली आहे? व्हेज नॉनव्हेज या दोन गोष्टीवर भारतीय लोक प्रचंड म्हणजे वेळ आली तर हाणामारी सुद्धा करायला तयार होतात. बरोबर आहे. आपण पण एक जीव आहे आणि ते पण एक जीव आहे. तर आपल्याला काय अधिकार आहे की त्यांना आपण मारून वनस्पतीला देखील इजा होतात, वनस्पतीला देखील भावना आहेत. हे माणसाने वनस्पतीवर मारलेलं प्रोजेक्शन आहे. म्हणून डाळी यांचं उत्पादन अमेरिका करतो ते भारताला विकण्यासाठी. आपण व्हेज आहे की नॉन व्हेजिटेरियन हे आपण ठरवू शकत नाही, हे समाज ठरवतो. शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स मध्ये समाविष्ट करायला पाहिजे का? शेती आता प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल बेसिसवर केली जाते. हा मॉडेल मागच्या 70 वर्षामध्ये फेल पडलेला आहे. हा मध्यम वर्ग आणि शेतकऱ्यांच्या कॉन्फ्लिक्ट मध्ये सरकारने काय केलं पाहिजे? मध्यम वर्ग जेव्हा मॉल बिल मध्ये जातो ना, तिथे भावताव करत नाही. बरोबर आहे. स्टँडर्डच्या नावाखाली. पण भाजीवाला समोर आला तर तिथे बरोबर त्याच्यातला इकॉनॉमिस्ट जागा होतो. एकतर MSP ला कायदेशीर दर्जा दिला पाहिजे आणि दुसरं म्हणजे इतर धान्यांना सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केलं पाहिजे. बरोबर. सरकार असं का करत नाही? सरकार समोर कोणत्या समस्या हे करण्यामागे? बजेट सादर झालेला आहे 2024-25चा आणि त्याच्यामध्ये शेतीसाठी जो भाग आहे ना तो 1.52 लाख करोड आहे. म्हणजे तर या बजेटमध्ये सरकारचा शेतकऱ्यांकडे पाहण्याचा कल कसा बदलला आहे? म्हणजे निवडणूक पूर्वी सरकारचा कल कसा होता आणि निवडणूक निकालानंतर सरकारचा शेतीकडे पाहण्याचा कल कसा बदलला आहे? अरे मोठं मजेशीर झालं आहे हे. म्हणजे तुला मी सांगतो, मला हे आश्चर्य वाटते. साल 2014 पासून तर 2023 पर्यंत या 10 वर्षामध्ये ना सरकारने मांडलेले बजेट्स आणि हा जो बजेट मानला आता जुलै महिन्याचा बजेट, या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि तो फरक का निर्माण झाला? तसे अनेक कारण आहेत त्याचे, पण त्यातलं एक कारण आहे 2024च्या निवडणुका. 2024च्या निवडणुकापूर्वी बेरोजगारी ही समस्या आहे का? सरकार मानायला तयार नव्हतं. शेतीच्या समस्या आहेत का? सरकार मानायला तयार नव्हती. तिने एक पिक्चर रंगवलेलं होतं, राईट, की एक महान भारत उदयाला येतं वगैरे वगैरे अशा टाईपचं. तो फुगा जो आहे ना तो फुटला. आणि जे महत्वाची गोष्ट या राजकारणानं म्हणजे या निवडणुकीनं शिकवली ते म्हणजे काय शिकवली माहिती की तिने दोघांना धडा दिला. सत्ता पक्षाला पण धडा दिला की समस्यांकडे लक्ष द्या. तुम्ही आतापर्यंत दुर्लक्ष करत आले, त्याकडे लक्ष द्या. बेरोजगारीकडे लक्ष द्या, महागाईकडे लक्ष द्या, शेतीकडे लक्ष द्या, MSME कडे लक्ष द्या. आणि विपक्षला पण काय सांगितलं की व्हॉट यू हॅव डन इज नॉट इनफ. तुम्हाला आणखी विपक्षी तुमची मजबूत भूमिका निभवायची आहे. तर ह्या निवडणुकीने धडा असा दिलेला आहे. म्हणजे सरकारला मला मोठं आश्चर्य वाटते की सरकारला एक हाती सरकार चालवणं मागच्या 10 वर्षात आणि आता अचानक कोआलिशनची सरकार चालवणं. मागच्या 10 वर्षामध्ये विपक्ष नव्हत्यासारखाच गायबच झालेला आणि आता विपक्ष सकट कोआलिशनची सरकार चालवणं हे मोठं मजेशीर आणि गमतीशीर राहणार आहे. तर हा जो बजेट आहे ना 2024-25चा हा जो बजेट आहे, हा आधीच्या सर्व बजेटपेक्षा आपण त्याला म्हणू की एक सरकारने घेतलेला डिटूर आहे, दुसऱ्या मार्गाला वळलेली आहे. सरकारनं या बजेटमध्ये जवळजवळ 9 अग्रक्रम क्षेत्र निवडले. त्यातला पहिला जो अग्रक्रम निवडला ना तो शेती निवडला. बरोबर आहे. आणि सरकारने 4 जाती सांगितल्या की भारतामध्ये 4 जाती आहेत. आता जेव्हा मी पहिल्यांदा हे भाषण ऐकत होतो निर्मला सीतारामन यांचं, तर मला वाटतं कोणत्या 4 जाती सांगतात, आश्चर्य होता. मी हे समजतो की भारतातल्या समाज व्यवस्थेबद्दल, चातुर्वर्ण व्यवस्थेबद्दल बोललं जात आहे. पण त्यांनी 4 जाती सांगितल्या. त्यात एक जाती आहे तरुणांची, एक जाती आहे महिलांची, एक जाती आहे कामगारांची आणि चौथी जी जात आहे ती आहे अन्नदाता शेतकऱ्यांची. तर ह्या बजेटने शेतीला अग्रक्रमात आणलं. या बजेटने शेतीला शेतीसकट MSME जो शेतीचाच भाग आहे त्याला सुद्धा अग्रक्रमामध्ये आणलं. तर हा एक खूप मोठा बदल सरकारच्या अप्रोचमध्ये, सरकारच्या मांडणीमध्ये या बदलमध्ये पाहायला भेटते. शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये नेमकं काय आहे, म्हणजे एक सोप्या भाषेमध्ये सांगा. बरं,
प्रत्येकाला असं वाटतं की आमचा वाटा काय आहे, आम्हाला किती भेटलं याच्यामध्ये. हो, हे खरं आहे. सरकारनं जवळजवळ 1,52,000 करोड रुपयाची तरतूद शेतीसाठी केलेली आहे. आता त्यातल्या काही तरतुदी चांगल्या आहेत आणि काही तरतुदी समजत नाही की का हे केलेलं आहे म्हणून. त्यातली एक तरतूद कुठली चांगली केली आहे की क्लायमेट चेंज होत आहे म्हणून बदलत्या वातावरणात टिकाव धरतील असे बी बियाणांच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट भरघोस खर्च सरकार करणार आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. सरकार क्लायमेट चेंजला सामोरं जाण्यासाठी भारतातल्या नॅचरल फार्मिंगला बढावा देणार आहे. आता ते दिलं पाहिजे पण त्याच्यात ज्या शेतीच्या मुख्य समस्या होत्या आताच्या घडीच्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीचं कर्जबाजारीपणा, शेतकऱ्यांचं कमी उत्पन्न, शेतमालाला रास्त भाव मिळणं म्हणजे MSPच्या मागण्या ह्या मिळाल्यात का? या गोष्टीकडे सरकारने हात लावला का? शेतीच्या बाबतीतलं जे धरसोड आयात निर्यातीचं धोरण आहे त्या बाबतीत सरकारने काही हात लावलं का? तर तिथे मात्र अजून आपल्याला अंधार पाहायला भेटते. तुम्ही आता म्हणले की नॅचरल फार्मिंगचा मुद्दा मेन्शन केलेला आहे. तर नॅचरल फार्मिंग म्हणजे नेमकी काय, त्याचा अर्थ सांगा एकदा. आणि ती भारतामध्ये खरंच इम्प्लिमेंट करायला पाहिजे का, तशी परिस्थिती आहे का? म्हणजे नॅचरल फार्मिंग असं एखाद्या शहरातले लोक नाही का, त्यांना विचारला आपण प्रश्न की बाबा दूध कोण देते, तर ते म्हणतात की दूधवाला. ठीक आहे ना. तर एखाद्या अर्बन इकोसिस्टम मध्ये वाढलेल्या लोकांना नॅचरल फार्मिंग म्हटल्याबरोबर काहीतरी खास वाटू शकत असेल, पण यात काही नवल नाही आहे. म्हणजे 200-300 वर्ष मागे तुम्ही जर भारतातली शेती पाहिली तर ती ऑलरेडी नॅचरल फार्मिंगच होती. नॅचरल फार्मिंगचा संपल आणि साधा अर्थ असा आहे की निसर्गात जे जे तयार होत आहे ना तेच शेतीमध्ये इनपुट म्हणून वापरायचं. पहिले मशीन वापरले जात होते का शेतीमध्ये? ट्रॅक्टर बिक्टर नव्हतं, यांत्रिकीकरण नव्हतं, तर पुन्हा आता बिन यांत्रिकीकरणाची शेती करायची. मातीचे पट्टे आलटून पालटून फेर करायचं का? नाही करायचे, तसेच ठेवायचे. तर तशाच पद्धतीने शेती करायची. रसायनं म्हणून काही त्याच्यामध्ये वापरायचं नाही, मशिनांचा वापर करायचा नाही. शेतीमधूनच जो पालापाचोळा आहे तोच पुढच्या पिकासाठी पोषक तत्व म्हणून वापरायचं. तर हे जे नॅचरल फार्मिंग आहे हे वाढवली पाहिजे, केलं पाहिजे, निदान सुरुवात म्हणून केलं पाहिजे. पण समस्या नॅचरल फार्मिंगची सगळ्यात मोठी ही आहे की आताची जी केमिकल फार्मिंग आहे ती जी अन्न बनवू शकते एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या अन्न सुरक्षेसाठी, तेवढं नॅचरल फार्मिंग तयार करू शकते का, याच्यावर क्वेश्चन मार्क आहे. आणि बरं, नॅचरल फार्मिंगने मिळवलेले जे पदार्थ असतील, भाजीपाला असेल, फळं असतील, या गोष्टी केमिकली बनवलेल्या पदार्थांपेक्षा महाग असतील, ते परवडतील का ग्राहकांना, सामान्य ग्राहकांना? ही काही ज्वलंत प्रश्न आहे. जोपर्यंत ह्यांची काही सॅटिस्फॅक्टरी उत्तरं दिल्या जात नाही तोपर्यंत नॅचरल फार्मिंग हा ऑल्टरनेटिव्ह आहे का, मी नाही मानत. मी असं म्हणतो की निदान सुरुवात करायला काही हरकत नाही. कारण क्लायमेट चेंजच्या बाबतीमध्ये आपण आत्ताच्या मॉडेलवर अवलंबून नाही राहू शकत, कुठे ना कुठेतरी सुरुवात केलीच पाहिजे. तर एक वेलकम स्टेप आहे सरकारचा हा. नॅचरल फार्मिंग भारतामध्ये सिक्कीमने त्याची हे केलेलं आहे, इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. आणि सिक्कीम हा पहिलं राज्य आहे जे नॅचरल फार्मिंग करणारा, तो पहिला राज्य. आणि ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजेच नॅचरल फार्मिंग एक प्रकारची. पण सिक्कीमचं नॅचरल ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये कुठे ना कुठेतरी मशिनांचा वापर होतोच. नॅचरल फार्मिंग ही त्याच्याही पलीकडे जाते, त्याच्यात मशिनांचा वापर नाही करायचा. अच्छा. म्हणजे आता एक पीक काढलं, समजा आता भाताचं पीक काढलं, मला आता गव्हाचं पीक लावायचं आहे, तर पुन्हा मला शेतीची ते नांगरणी वखरणी करावी लागेल. नॅचरल फार्मिंग मध्ये हा प्रकार नसतो. ठीक आहे. ज्याला सॉइल टिलेज म्हणतात तो प्रकार नॅचरल फार्मिंग मध्ये असत नाही. आधीच्या पिकाच्या अवशेषावरच दुसरं पीक घेतलं जाते. सिक्कीमचं जे ऑर्गॅनिक फार्मिंगचं मॉडेल कसं आहे मध्ये? सिक्कीमचं मुळात जे ऑर्गॅनिक फार्मिंगचं मॉडेल आहे ना ते त्यांच्या टुरिझमशी जुळलेलं आहे. म्हणजे सिक्कीमकडे असं स्वतःचा उद्योग बनवायला काही सिमेंट उद्योग किंवा कार उद्योग नाही आहे. सिक्कीम याची इकॉनॉमी चालते ती टुरिझमवर चालते. मग टुरिझमला जोडून सिक्कीमने ऑर्गॅनिक फार्मिंगचा मॉडेल यशस्वी करून दाखवलेला. ते पूर्ण भारतात लागू करता येईल का मग? पूर्ण भारतामध्ये मी याला केवळ ऑर्गॅनिक या अँगलने नाही पाहणार की ऑर्गॅनिक फार्मिंगच्या मॉडेलने, मी याला ॲग्रो टुरिझमच्या मॉडेलने पाहणार. ॲग्रो टुरिझमच्या मॉडेलने याला मी पाहतो. जसं म्हणजे भाताची शेती आपल्या या पट्ट्यामध्ये जास्त केली जाते. अशा भाताच्या शेतीमध्ये किंवा एखाद्या फळबागेमध्ये जर रेस्टॉरंट लावला तर आपण हे मेडिटेरियन कंट्रीजमध्ये बघतो की टोमॅटोच्या त्या शेतीमध्येच ग्राहक येतात,
तिथे जेवतात, फ्रेश टोमॅटोचं ज्यूस स्वतः बनवतात. याच्यासाठी लोक तिकडे फिरायला जातात. बरोबर. आपण अशी ॲग्रो टुरिझम आपल्याच पट्ट्यात केली तर कदाचित मला वाटतं तो एक ऑल्टरनेटिव्ह म्हणजे एक सोर्स बनवू शकतो उत्पन्नाचा. नॅचरल फार्मिंगचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये तुम्ही पहिलं आव्हान सांगितलं की लोकसंख्येला ते पुरणार नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्न बनवायचं असेल तर आपल्याला प्रचंड उत्पादन करावं लागेल. आपली लोकसंख्या वाढती आहे, जगात नंबर 1चे आहोत, आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येला परवडण्याजोगं 24/7 सतत अन्नाचा पुरवठा करायचा आहे, प्लस न्यूट्रिशियस अन्नाचा पुरवठा करायचा, एक फार मोठं चॅलेंज आहे. एक अन्न सुरक्षा एक खूप मोठं चॅलेंज आहे. वाढत्या लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि ॲग्रिकल्चर लँड दिवसेंदिवस कमी होत आहे. हो. सो हे फूड सिक्युरिटी कशी साध्य करायची. आणि चीनची पण लोकसंख्या तेवढीच आहे. चीनची ॲग्रिकल्चर लँड आपल्यापेक्षा पण कमी आहे. चीनने आपली अन्न सुरक्षा कशी सुनिश्चित केलेली आहे. त्यांच्याकडून आपल्याला बरंच काही शिकता येईल. म्हणजे त्यांच्या ना आपल्या समस्या एकसारख्या आहेत, निदान लोकसंख्येच्या बाबतीत तरी. पण मला ना भारतातल्या अन्न सुरक्षेमध्ये एक घटक जोडावासा वाटतो, ते म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या मान्यता. म्हणजे मी तुम्हाला असं सहज गमतीने सांगतो, फाहियान आणि हुएनसांग हे लोक जेव्हा भारतामध्ये 5व्या-6व्या शतकामध्ये चिनी प्रवासी भारतामध्ये आले, काही वर्ष भारतात राहिले, त्यांनी भारतीय जीवन पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या वर्णनामध्ये भारतीयांच्या खानपानाच्या पद्धती सांगितलेल्या आहेत की भारतीय बऱ्या कटाक्षाने आपल्या खानपानाच्या पद्धती पाळतात. आणि व्हेज नॉनव्हेज या दोन गोष्टीवर भारतीय लोक प्रचंड म्हणजे वेळ आली तर हाणामारी सुद्धा करायला तयार होतात. बरोबर आहे. मला वाटते अन्न सुरक्षा टिकवण्यासाठी ना व्हेज की नॉनव्हेज हा ऑल्टरनेटिव्ह असा नसावा. चीनने त्यांची जी अन्न सुरक्षा टिकवली ते केवळ व्हेजिटेरियन सोर्सेसमधून नाही, तर त्याच्या जोडीला नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस सुद्धा वापर केले. आज त्या गोष्टीचा अतिरेक झाला हे मान्य, पण आपल्याला तो पण धडा शिकलेला आहे की आपण या गोष्टीचा अतिरेक करायला नको. तर मला वाटते भारत सरकारने अन्न सुरक्षा निश्चित करण्यासाठी एकीकडे शेती आणि दुसरीकडे पशुपालन या दोघांची जोड देऊन भारतामध्ये अन्न सुरक्षा निश्चित केली पाहिजे. आणि त्यासाठी लोकांना व्हेज नॉनव्हेजवर झकडण्याच्या ऐवजी व्हेज चांगला की नॉनव्हेज चांगला हे झगडण्याच्या ऐवजी दोन्ही त्याच्यासमोर असू द्या, त्याला काय निवडायचं हे त्याने निवडू द्या. एखादा आपण खाण्यापिण्याच्या गोष्टी निवडतो तर त्याच्यात आपण पैशाचा विचार करतो, आपल्या चॉईसचाही विचार करतो आणि आपल्या रीतिरिवाजाचाही विचार करतो. म्हणजे जर आज शनिवार असेल, जबकी आहे, तर आजच्या दिवसाला कोणी नॉनव्हेज घेणार नाही, मात्र उद्या पडला घेणार रविवार, तर आजची कसर उद्या काढतील ना ते संडेला. तर मला असं वाटतं की भारत सरकारने ह्या दोन्ही गोष्टीवर काम केलं पाहिजे. त्याला लोक धार्मिकतेनं पाहतील, पण सरकारने मात्र धार्मिकतेच्या पलीकडे जाऊन विचार करून देशाची अन्न सुरक्षेच्या बाबतीत दोघांचा विचार केला पाहिजे, तरच ते टिकवून ठेवता येईल. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी अन्नधान्यामध्ये आणि प्रोडक्टिव्हिटी लाईव्ह स्टॉकमध्ये आणि त्याच्या आहारात वापर ह्यावर काम केलं पाहिजे. आपण आपल्या भारतामध्ये नॉनव्हेज खाण्यासाठी धर्म मधामध्ये येतो आणि असं म्हणतात की आपण पण एक जीव आहे आणि ते पण एक जीव आहे, तर आपल्याला काय अधिकार आहे की त्यांना आपण मारून खाणं. तर एक धर्म एक मधामध्ये येतो, ते एक मोठे चॅलेंज आहे. त्याच्यावर तुम्ही काय म्हणसाल. प्राण्यांना वेदना म्हणजे वनस्पतीला वेदना होतात का? वनस्पतींना मेमरी असते का? जीव असतो म्हणतात तेच सांगतोय. वनस्पतीला मेमरी असते का? वनस्पती लक्षात ठेवते का? वनस्पती जसं आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण रिस्पॉन्स करतो तसं रिस्पॉन्स ते देतात का? या प्रश्नाचं उत्तर देताना जरा कठीण होईल. प्रश्न असा आहे की ज्याला म्हणतात माणूस आणि इतर प्राणी, मग ते वनस्पती असो किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असो, काय फरक आहे? मूळ फरक काय आहे? मूळ फरक आहे बुद्धीचा, कॉन्शियसनेस, बुद्धी. माणसाला बुद्धी आहे आणि माणूस या बुद्धीचा वापर करतो. आणि ही बुद्धी कशी आहे? तर ह्या बुद्धी वापरण्यासाठी माणसाकडे ना ती एक पूर्ण नर्वस सिस्टीम तयार झालेली आहे. अशी नर्वस सिस्टीम तुम्ही वनस्पतीमध्ये पाहता का? तुम्हाला रसवाहिन्या, जलवाहिन्या सापडतात, पण नर्वस सिस्टीम भेटते का वनस्पतीमध्ये? वनस्पतीला देखील इजा होतात, वनस्पतीला देखील भावभावना आहेत. हे माणसाने वनस्पतीवर मारलेलं प्रोजेक्शन आहे. प्राण्यांना सुद्धा अधिकार असतात, मुंगीला देखील अधिकार असतात, ठीक आहे ना. प्रत्येकामध्ये जीव असतं, हे आपल्या ज्या धार्मिक कल्पना आहेत तिथून आलेलं हे प्रोजेक्शन आहे. विज्ञान असं नाही सांगत. म्हणजे हास्यास्पद गोष्ट ही आहे की ज्या देशात
भुकेने इतके सारे व्याकुळ लोक आहेत, त्या देशातले लोक व्हेज आणि नॉनव्हेजवर झगडतात. व्हेजिटेरियन सपोर्ट करतात की विगन व्हा, व्हेजच खा. नॉन व्हेजिटेरियनना म्हणतात की तुमच्या व्हेजिटेरियनच्या मागे एवढं सारं क्लायमेट चेंज होतं, ग्लोबल वॉर्मिंग होतं. तर ह्या झगड्यात लक्ष देण्याच्या ऐवजी आपण मोठा मुद्दा पाहायला पाहिजे, तो म्हणजे आपल्या लोकांचं पोषण आणि त्यांची अन्न सुरक्षा. सरकारने काय केलं पाहिजे? म्हणजे अधिकार म्हणजे मी तुला सांगतो, प्राण्यांना अधिकार असतात का? मी तुला प्रश्न विचारीन, प्राणी माणसासारखे कॉन्शियस आहेत का? नाही. अधिकार हा जो प्रकार आहे, हा ते समजू शकतात का? ते स्वतःला मॅनिफेस्ट करू शकतात का की आम्हालाही अधिकार आहे? आपण जर असं विचार करू की प्राण्यांना देखील अधिकार असतील, तर हे मोठा आपल्याला धोक्यात पाडेल. मग तर पृथ्वी तलावर जो पहिले आला त्याचा जास्त अधिकार आहे पृथ्वीवर. ठीक आहे ना? मग घरामधले जे आपण मॉस्किटो आहेत किंवा घरामधले जे कॉक्रोचेस आहेत, त्यांना मारण्यासाठी काला हिट वगैरे वापरतो, तेही बंद करावं लागतं. असं आहे ते. त्यामुळे जे व्हेजिटेरियन बोलतात नाही का, नॉन व्हेजिटेरियनना डिबंक करण्यासाठी की तुम्ही मुख्य प्राण्यांना मारता वगैरे वगैरे, मला वाटते ते त्यांचं थोडंसं हास्यास्पद वर्णन आहे ते. आणि नॉन व्हेजिटेरियन बोलतात की आम्ही जर कोंबडे खाल्ले नाहीत, बकऱ्या खाल्ल्या नाहीत, तर त्यांची संख्या एवढी जास्त होऊन जाईल की गवत संपून जाईल, वनस्पती संपून जाईल. हे दोन्ही जे तर्क देतात ते तर्क नाही, कुतर्क आहे. अच्छा, असं आहे. याच्यावर मग उपाय काय? म्हणजे गव्हर्नमेंट आपल्या पातळीवर प्रयत्न करते, गव्हर्नमेंटनी काय करावं की लोकांना निदान खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये कोणत्या सवयी लोकांनी पाळाव्यात ह्याच लोकांवर सोडून द्याव्या. पण गव्हर्नमेंटनी हे एन्श्योर करावं की लोकांना दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल राहतील. जसं तू व्हेजिटेरियन की नॉन व्हेजिटेरियन हा तुझा पर्सनल चॉईस नाही आहे. तू जर आदिवासी समुदायामध्ये असता किंवा तू जर मागच्या इतिहास काळामध्ये असता, तर तुझं व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन असणं शक्यच नव्हतं. आज तू व्हेजिटेरियन म्हणतो आहेस स्वतःला, तर याचा अर्थ हा होतोय की तुला आजही पालेभाज्या उपलब्ध आहेत, उद्याही पालेभाज्या उपलब्ध आहेत, म्हणून तू व्हेजिटेरियन राहण्याचं प्रिव्हिलेज घेऊ शकतोस. कारण सतत कंटिन्युअस भाजीपाल्याचा पुरवठा तुला कळमना मार्केट, कॉटन मार्केटमधून मिळत आहे. भाजीवाला तुझ्या घरापर्यंत भाजीपाला घेऊन येतो आहे, म्हणून तू किंवा मी व्हेजिटेरियन राहण्याचा अट्टहास करू शकतो. विचार कर, असा कंटिन्युअस पुरवठा नसता तर आपल्याकडे ही चॉईस असती का? सांगायचं तात्पर्य हे की फूड प्रोडक्शनचा कंटिन्युअस सप्लाय आपल्याला हे चॉईस देतो, व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन. हे जर आपण लोकांना पटवून देऊ शकलो किंवा सांगू शकलो, राईट, तर मला वाटतं की लोक व्हेज नॉनव्हेजमध्ये झगडण्याच्या ऐवजी पोट भरण्याकडे लक्ष देतील. आणि मुळात व्हेज नॉनव्हेजचा हा झगडा फक्त भारतासारख्या देशातच पाहायला भेटते. जगाच्या अजून इतर देशामध्ये व्हेज नॉनव्हेजची तुला रेस्टॉरंट सुद्धा नाही सापडते. तिकडे जेवण असतं, त्याच्यामध्ये व्हेज काय नॉनव्हेज काय असं स्पष्ट फरक ते लोक करत नसतात. म्हणून डाळी यांचं उत्पादन अमेरिका करतो ते भारताला विकण्यासाठी. कारण डाळीतून प्रोटीन हा पोषण मिळतो ना, आणि भारतात जास्तीत जास्त व्हेजिटेरियन लोक प्रोटीन घेण्यासाठी डाळीचाच वापर करतात. अमेरिकेसारख्या देशामध्ये त्यांचं प्रोटीनचे सोर्सेस नॉन व्हेजेस आहेत. ते आपल्या जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही वापर करतात आणि सतत वापर करत आलेले. आता तर त्यांच्याकडे तिसरा सोर्स आहे जेनेटिकली मॉडिफाईड फूडचा. ठीक, आपल्याकडे लाल बिंदू असतं, ग्रीन असतं, आणि आता जेनेटिकली मॉडिफाईड आहे. ते त्यांच्याकडे उपलब्ध झालं आहे, आपल्याकडे अजून उपलब्ध नाही आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजीजच्या सकट लोकांच्या ज्या खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्या सवयीला बदलवण्याची गरज आहे, आणि त्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजे. पण पुन्हा सरकार प्रयत्न करेल तर इथे धार्मिक मुद्द्याला हात घालावं लागते, आणि सरकारची इच्छाशक्ती आहे का धार्मिक मुद्द्याला हात घालायला? बरोबर आहे. म्हणजे मिड डे मील मध्ये सरकारने दोन्ही अवेलेबल केलेलं आहे. करेक्ट. आणि पण दुसरी गोष्ट म्हणजे आपण व्हेज आहे की नॉन व्हेजिटेरियन हे आपण ठरवू शकत नाही, हे समाज ठरवतो. त्यामुळे नॉन व्हेज आणि व्हेज दोन्ही अवेलेबल केले मिड डे मीलसाठी. समाजाने त्याला विरोध केलेला आहे. हा, मग सरकारने त्यावर समाजाचं प्रबोधन केलं पाहिजे. संत महात्मा लोकांनी प्रबोधन केलं पाहिजे की व्यक्ती काय खातो, ठीक आहे, याच्यापेक्षा व्यक्तीचे विचार काय आहेत ते जास्त महत्वाचे आहे. पण संत महात्मा म्हणजे व्हेजिटेरियनलाच ते प्रमोट करतात, प्रोत्साहन देतात. ते त्यांचे हितसंबंध त्याच्यामध्येच लपलेले आहेत. कारण की ते देशाच्या अन्न सुरक्षेचा विचार नाही करत ना, ते स्वतःच्या हितसुरक्षेचा विचार करतात. ते स्वतःचा आणि स्वतःच्या पंथाचा विचार करतात, किंवा ते निसर्गाचा विचार करून बोलत असावेत कदाचित.
तुम्हाला 140 करोड लोकांना सतत अन्न द्यायचं आहे परवडण्याच्या दरावर. ते कसं द्याल? ते आज नाही द्यायचं, इथून पुढचे 50 वर्ष द्यायचं आहे. त्याची व्यवस्था आजच करावं लागेल. मग तुमची इच्छा असो नसो तुम्हाला नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस वाढवावे लागतील. तुम्हाला उद्या जेवणामध्ये ॲल्गी हा सोर्स घ्यावा लागेल. समुद्रातली ॲल्गी जेवणामध्ये प्रोटीनचा सोर्स म्हणून वापरावा लागतील. खाण्याचे नवे नवे सोर्सेस वापरावे लागतील. पब्लिक पॉलिसी म्हणून विचार करणं वेगळं. संत महात्मा फार फार आपल्या पंथापुरतं विचार करतात, त्याच्या पलीकडे कुठे जातात ते. वैयक्तिक पातळीवर काय करता येईल? म्हणजे जर एखादा व्हेजला प्रेफरन्स देत असेल, तो व्हेजिटेरियन असेल, तर त्याला नॉनव्हेज खाण्यासाठी आपण कसं काय त्याची वृत्ती बदलू शकतो? नाही, मला वाटतं पण ते बदलवू नये आपण. ते हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. आपण फक्त एकच समजून घ्यावं, जर मी व्हेजिटेरियन आहे आणि माझ्यासमोर एखादा नॉन व्हेजिटेरियन असेल तर मी हाच विचार करेन की काय खावं काय नाही खावं हा त्याचा प्रश्न आहे. तो नॉन व्हेजिटेरियन असेल तर मी त्याला व्हेजिटेरियन बदलवण्याचा प्रयत्न नाही करणार. मी हे मानून चालेल की हा त्याचा प्रश्न आहे. जसं मी काय खाल्लं पाहिजे, मी निवडलंय की मी व्हेजिटेरियन राहतो, त्याने निवडलंय की तो नॉन व्हेजिटेरियन असतो. आता बरं, आपल्या भारतामध्ये एक गल्लत होते. व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन हा फरकच मुळात चुकीचा आहे. व्हेजिटेरियन आपण त्याला म्हणतो ना जो फक्त आणि फक्त व्हेज खातो, तो कधीच नॉनव्हेजचा वापर करत नाही. नॉन व्हेजिटेरियन जे लोक आहेत आपल्या भारतातले ते रोजच मांस मटण थोडी ना खातात. आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी फॅमिलीचा विचार करा, आठवड्यातून 2 दिवस ते नॉनव्हेज खातात. बरोबर आहे. पण अशांना आपण सरळ कोणता शिक्का चिपकवतो? नॉन व्हेजिटेरियन. ते चुकीचं आहे. मिक्स व्हेजिटेरियन, मिक्स म्हणा त्यांना, मिक्स म्हणा, उभयचार म्हणा. हा एक महत्वाचा मुद्दा आहे ना. आणि तुम्ही असं जर मोजलं तर भारतातली सर्वच लोक एका अर्थाने उभयचार खाण्यापिण्याचे आहेत. त्यामुळे या अंगाने पाहिलं तर हा व्हेज नॉनव्हेजच्या झगड्यात संपून जातो. आता आपल्या अमेरिकेसारख्या देशामध्ये व्हेज नॉनव्हेजच्या झगडा समजू शकतो, कारण तिकडे भारतासारखी खानावळ नाही आहे. त्यामुळे तिकडचा मुद्दा समजून येतं. तिकडे स्पष्ट असा फरक नाही ना व्हेज नॉनव्हेजचा. इथे मात्र भारतामध्ये तसं नको करायला. तर इथे सगळेच मिक्स आहेत. कोणीच प्युअर व्हेज नाही आहे, कोणीच प्युअर नॉनव्हेज नाही आहे. कोणीच दिवस रात्र सकाळ संध्याकाळ जो आहे ना नॉनव्हेज नाही खात. आठवड्यातले काहीच दिवस खातात, फक्त बुधवार घ्या, रविवार घ्या, मंगळवार घ्या, असं आहे. आणि वरून सणवार आले की याच्यावर ब्रेक लागतं. सणवार संपले की मग बरोबर आहे, तुटून पडा. आपला मुद्दा नॉनव्हेज व्हेज वरच चाललाय सगळा. हा, तर ते खाण्यापिण्याचे मुद्दे आहेत ना. एक मागणी होते की म्हणजे मिडल क्लास वर्गाकडून खास मागणी होते की शेतकऱ्यांना इन्कम टॅक्समध्ये इन्क्लूड करायला पाहिजे, कारण की सर्व टॅक्सचा जो बोजा आहे तो मध्यम वर्गावरच पडत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, जे श्रीमंत आहेत, उच्च वर्ग आहे, त्यांचा पण कधी कधी सरकार टॅक्स माफ करते. म्हणजे सगळ्या टॅक्सचा बोजा आहे तो मध्यम वर्गावरच आहे. शेतकऱ्यांना इन्कम टॅक्समध्ये समाविष्ट करायला पाहिजे का? या प्रश्नांचं उत्तर मी होऊ देईन, पण त्याच्या अगोदर खूप काही गोष्टी झाल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जेव्हा म्हणतो शेतीच्या बाबतीमध्ये आत्महत्या कोण करतं किंवा शेतीनं पिचडीत पडलेला कोण आहे, या प्रश्नाचं उत्तर पिचडीत म्हणजे शेतीचा विक्टीम कोण आहे, शेती या व्यवसायाचा विक्टीम कोण आहे, या प्रश्नाचं उत्तर ते सीमांत शेतकरी. बरोबर आहे. हा सीमांत शेतकरी राहतो कुठे? या सीमांत शेतकऱ्याकडे दुसरं काही रोजगाराचं साधन आहे का? सीमांत शेतकरी म्हणजे ज्याची 2.5 एकरपेक्षा कमी जमीन आहे. बरं, मी सांगून देतो. आपल्या भारतामध्ये शेतीच्या ज्या वर्गवाऱ्या करतात त्याचे 4 प्रकार पडतात. एखाद्या शेतकऱ्याकडे जमीन किती आहे त्याच्यानुसार. जर एखाद्या शेतकऱ्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे तर त्याला सीमांत शेतकरी असे म्हणतात. लघु शेतकरी, छोटा. 1 हेक्टरपेक्षा कमी आहे तर त्याला सीमांत असे म्हणतात, जो सर्वात छोटा आहे. ओके, 1 हेक्टरपेक्षा. 2 हेक्टरपेक्षा कमी असेल तर त्याला आपण म्हणतो स्मॉल. 2 ते 10 हेक्टर दरम्यान असेल तर त्याला म्हणतो मीडियम. आणि 10 हेक्टरच्या वर असेल तर आपण त्याला म्हणतो लार्ज. ते शेतीचे, आजच्या शेतीचे जे सर्वात मोठे फायदे आहेत की शेतीतून तुम्ही 1 रुपया कमवा की 1 करोड रुपये कमवा, तुम्हाला भारत सरकारला कोणताच टॅक्स द्यायची गरज पडत नाही. कोण उचलतोय हे फायदे? लार्ज शेतकरी. बरोबर, लार्ज आणि थोड्याफार प्रमाणात मीडियम शेतकरी. शेतीच्या फ्री इलेक्ट्रिसिटीचे फायदे कोण उचलतोय? पुन्हा तेच. ठीक आहे. शेतीमध्ये जे खतं टाकले जातात, जे सरकारी दरावर भेटतात, कोण उचलतोय त्याचे फायदे? पुन्हा हेच. आणि शेतीच्या राजकारणातले जे नेते आहेत ते कोण मंडळी आहेत? पुन्हा हेच. तर
शेती व्यवस्थेमध्ये जर तुम्हाला टॅक्सिंग हे लावायचं असेल तर शेतीला तुम्हाला संघटित करावं लागेल, शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा लागेल, त्यासाठी सर्व शेत जमिनीचं एकीकरण करावं लागेल. शेती आता प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल बेसिसवर केली जाते. हा मॉडेल मागच्या 70 वर्षामध्ये फेल पडलेला आहे. तर हा मॉडेल टाकून द्यायचा आणि याच्याऐवजी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, कोऑपरेटिव्ह फार्मिंग ते पण गरजेचं आहे, कॉर्पोरेट फार्मिंग आणि काही भागात रेंटल फार्मिंग, म्हणजे शेती जागेनुसार बदलते, त्यामुळे वन पॅन्ट फिट्स ऑल असं पूर्ण अखिल भारतात लागू पडेल असं धोरण ठरवायची गरज नाही आहे. त्यामुळे हे जे आजचे नवे मॉडेल्स आहेत शेतीचे, हे मॉडेल्स वापरल्यानंतरच मला असं वाटेल की सर्व शेतकऱ्यावर त्यांना टॅक्सच्या नेटमध्ये आणला पाहिजे. कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे मी हे मानतो, पण त्याच्या अगोदर हे स्टेप्स जास्त महत्त्वाचे आहेत. सर, आणि मगाशी मी म्हणलो की मध्यमवर्ग आणि शेतकऱ्यामध्ये कॉन्फ्लिक्ट असतात. जसं की उत्पादन जर वाढलं तर सरकार निर्यात बंदी लावते महागाई कमी करण्यासाठी. तर हा मध्यमवर्ग आणि शेतकऱ्यांच्या कॉन्फ्लिक्टमध्ये सरकारने काय केलं पाहिजे? चांगला प्रश्न विचारला. कांद्यावर सरकारने निर्यात बंदी लावली, त्याच्यामागे कारण दिलं की महागाईची समस्या वाढू नये, महागाईची झळ ग्राहकांना पोहोचू नये. एकीकडे सरकारच्या निर्णयावर कांदा उत्पादक शेतकरी नाराज होते, कारण 2-4 पैसे त्यांच्या खिशात अधिक पडले असते जर त्यांचा कांदा निर्यात झाला असता तर, आणि त्यावेळेवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कांद्याला चांगला भाव पण मिळत होता. तर हा प्रश्न कसा झाला की शेतकऱ्यांचं हित निवडू की मध्यमवर्गीय ग्राहकाचं हित निवडू? ठीक आहे, तर सरकारने काय केलं की ग्राहकाचा विचार केला. मला वाटते या बाबतीमध्ये ना, हे जर हे असंतुलन दूर करायचं असेल ना, तर शेतकरी आणि ग्राहक यांच्या मधात कोण आहे? शेतकरी आणि ग्राहक यांच्या मधात कोण आहे? पुरवठा साखळीतील मध्यस्थ आहेत, हे हटवले पाहिजे, यांची संख्या कमी केली पाहिजे. थेट ग्राहक आणि शेतकरी जोडलं पाहिजे. म्हणजे तुला आश्चर्य वाटेल, जेव्हा तू 50 रुपये किलो टमाटर खरेदी करतो, म्हणजे दुसरं उदाहरण देतो, तुझा हा लॅपटॉप जर थोडासा 2-3 हजारांना महाग झाला तर ज्या HP कंपनीचा हा लॅपटॉप आहे ते अधिकचे पैसे त्याच्या खिशात जातात. पण भाजीपाला महाग झाल्यामुळे जे अधिकचे पैसे आहेत ते शेतकऱ्याच्या खिशात जातात का? व्यापाराच्या खिशात नाही जात. आणि मध्यमवर्गीयची मानसिकता कशी बघा, हा मध्यम वर्ग जेव्हा मॉल बिलमध्ये जातो ना, तिथे भावताव करत नाही, बरोबर आहे, स्टँडर्डच्या नावाखाली. पण भाजीवाला समोर आला तर तिथे बरोबर त्याच्यातला इकॉनॉमिस्ट जागा होतो. हेच विचार केला पाहिजे. मध्यम वर्गाने आपल्या खिशातले 10 रुपये 5 रुपये थोडे एक्स्ट्रा पैसे शेतकऱ्याला दिले, त्याच्या मालावर खर्च केले, म्हणून शेतकरी जो आहे ना तो मालामाल नाही होणार आहे. आणि यांच्याकडचे 10-5 रुपये गेले म्हणून हे गरीब नाही होणार आहेत. तर हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही, ती जी अर्थव्यवस्थेची साखळी आपण जोडत नाही, शेतकरी आणि ग्राहक या दोघांना जोडण्यासाठी शेतकऱ्याला स्वतः त्याच्या मालाची किंमत निश्चित करता आली पाहिजे. ते करता येते का त्याला? तू या लॅपटॉपची ॲडव्हर्टाइजमेंट TV, रेडिओ, न्यूजपेपरमध्ये पाहिली असेल, या मोबाईल फोनची ॲडव्हर्टाइजमेंट पाहिली असेल, कुठल्या तरी शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाची ॲडव्हर्टाइजमेंट करताना बघितलं आहेस का आजपर्यंत? का करता येत नाही ॲडव्हर्टाइजमेंट? कारण तो शेतीच्या किमतीच निश्चित करत नाही. ह्या सुधारणा न करता हे वरच्यावर जे बोलणं आहे ना ते डायरेक्शनलेस राहील पूर्णपैकी. म्हणून इकडे मेन हात लावला पाहिजे सरकारने. या कॉन्फ्लिक्ट पण महत्वाचा मुद्दा, तो त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे सरकारने. फक्त सरकार नाही, केवळ सरकारच्या पाहण्यानं नाही होत. तुला मी म्हटलं की कसं आहे की लोक काय प्रतिसाद देतात हे जास्त महत्वाचं आहे. लोकांचं शेतीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात थोडासा मला हिपोक्रेटिक वाटते. शेतीच्या नावाखाली लोक खूप इमोशनल होतात. बळीराजा, अन्नदाता या नावाने हाक मारतात. पण ह्या सहानुभूतीचा कुठे उपयोग आहे? या सहानुभूतीने शेतीच्या समस्या दूर होतात का? नाही होत ना. तर हे तुटलं पाहिजे ना. शेतीकडे भावनिक न होता पूर्णपैकी शास्त्रीय अंगाने पाहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्या भारतात बरेच विद्वान होऊन गेले ज्यांनी सांगितलं की शेतीमध्ये आमूलाग्र बदल कसा करावा. आणि तो बदल करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती पाहिजेच. आणि त्या राजकीय इच्छाशक्तीला जोर पाहिजे लोकमताचा.
तो लोकमताचा जोर येत नाही तुझ्या माझ्या रोजच्या जीवनामध्ये. शेती हा अग्रक्रम नाही आहे. कारण तुला आणि मला करिअर करायचे तर सर्व्हिसेसमध्ये, तर आपण तिकडचा विचार करू. बरोबर आहे. आपल्याला बँकिंग महत्त्वाचं आहे, आपल्याला टेक्नॉलॉजी महत्त्वाचं आहे, AI महत्त्वाचं आहे, पण शेती हा आपला मुद्दा येत नाही. म्हणजे शेतीचं असं झालं आहे, आपल्याकडून दुर्लक्षित, सरकारकडून दुर्लक्षित, त्याच्या कोणीच वाली नाही आहे. बाजारपेठेनं त्याची नासाडी केली आहे. बरोबर आहे. त्यामुळे तो सगळ्या बाजूनं पिचून गेलेला आहे. म्हणून त्याला आत्महत्येसारखं शेवटचा टोक उचलावं असं वाटतंय. MSPचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये 2 मुख्य मागण्या केल्या जातात. म्हणजे अनेक मागण्या आहेत, 2 मुख्य आहेत. एक तर MSPला कायदेशीर दर्जा दिला पाहिजे आणि दुसरं म्हणजे इतर धान्यांना सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केलं पाहिजे. बरोबर. सरकार असं का करत नाही? सरकारसमोर कोणत्या समस्या हे करण्यामागे? MSPला कायदेशीर दर्जा देण्याची मागणी शेतकरी संघटनेने जी आता उचलली ती का आली? सरकारने जे 3 कृषी कायदे जे आणले होते ना, त्या 3 कृषी कायद्यामध्ये असं होतं की शेतकरी आपला माल शेत मंडीच्या बाहेर कुठेही विकू शकतो, कोणालाही विकू शकतो. बरोबर. पण मग शेतकरी जेव्हा माल विकायला जाईल तेव्हा त्याची विक्री करताना निगोशिएशनची क्षमता समोरच्या व्यापारी किंवा समोरच्या कंपनीच्या तुलनेत कशी आहे? कमी आहे, खूप कमी आहे. मग ह्या व्यवहारामध्ये हा हमेशा नुकसानीला राहील ना. बरोबर. म्हणजे वाटेल ती किंमत समोरचा जो घेणार आहे तो वाटेल त्या किमतीला तो माल घेऊ शकतो. आणि ही भीती कुठे नाही आहे. बिहारच्या शेतकऱ्यांचं काय झालं? तिथे कुठं सार्वजनिक धान्याचे किंवा तिथे कुठं हे आहेत दुकानं आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट, असं नाही आहे तिकडे. कुठे कृषी उत्पन्न बाजार नाही आहेत तिकडे. शेतीचे सरकार नियंत्रित थोक बाजारपेठ बिहारमध्ये नाही आहे. त्यामुळे तिकडच्या शेतकऱ्यांना, तिकडचा प्रायव्हेटवाला, मग तो कोणी दुकानदार असेल, कोणता व्यापारी असेल, कोणता कंपनीवाला असेल, तो जो म्हणेल त्यावर त्याला विकावं लागतं. बरं, ह्यातून त्याला स्वतंत्रता लाभ मिळाला का? उत्तर आहे नाही. बरोबर. त्यामुळे शेतकऱ्यांना ही भीती होती की बाबा निदान तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरकार येऊन आधी सांगितलेल्या किमतीवर खरेदी करते तर आम्हाला मालाची शाश्वती राहते की कमीत कमी आम्हाला एवढी किंमत तर भेटणार. मारुती कारवाला पुढच्या वर्षी किती विकायचे आहेत कार, पुढच्या वर्षी किती कार विकून कमीत कमी किती नफा मिळवेल याचं गणित ते आजच मांडतात ना. बरोबर आहे. मग शेतकऱ्यांना का मांडू नये? शेतकऱ्याला बी तर हे मानता आलं पाहिजे की पुढच्या वर्षी मी भात विकून तांदूळ विकून किती कमवणार आहे हे त्याला कसं माहीत असणार, कसं काढणार आहे ते. मग त्याला काय दिसते की बाजारपेठेतला भाव तो वर खाली होतो, त्याला नाही का सांगतायत की किती मिळेल. मग तो कोणाकडे पाहतो? तो सरकारच्या याच्याकडे पाहतो. सरकार किती देऊ देत आहे की पुढच्या वर्षी मला जर तांदूळ विकायचा आहे तर सरकार मला कमीत कमी एवढं देऊ शकते. तर एखादी किंमत कमीत कमी ही जी इफेक्टिव्ह किंमत बाजारात बनली तर हे योग्य आहे का? मुळीच योग्य नाही. तो म्हणजे कमीत कमी भाव आहे, बाजाराने त्याच्या वरचा भाव दिला पाहिजे. तर शेतकऱ्यांची जी मागणी होती ती अगदी रास्त होती की जर बाहेर आम्हाला विक्रीची परमिशन दिली, बाहेर खरेदी करण्याची परमिशन दिली तर ह्या ज्या थोक बाजार आहेत आता सरकार नियंत्रित थोक बाजार, हे थोक बाजार बंद होतील. बरोबर आहे. मग ते जे नवे बाजार तयार होतील थोक बाजार शेतीचे, त्या बाजारामध्ये सरकार येऊन खरेदी करणार आहे का? या प्रश्नाचं लपलेलं उत्तर आहे नाही. मग जर सरकार येऊन खरेदी करणार नसेल तर मग आमचे जे मिनिमम सपोर्टचं ॲटलिस्ट थोडंफार गॅरंटी होती ती भेटेल का? नाही. म्हणून कायदेशीर हक्क मागत होते ते. आता MSPला दुरुस्तीची गरज आहे, नो डाऊट दुरुस्तीची गरज आहे. MSPला पहिली दुरुस्तीची गरज आहे ही मिनिमम सपोर्ट प्राईस आहे आणि भारतातल्या शेत बाजारानं त्याच्या वरची रक्कम शेतकऱ्याला द्यावी. कारण शेतकऱ्याला उत्पन्न तेव्हाच मिळेल जेव्हा त्याला माहीत पडेल की किती माल, किती उत्पन्न तयार होत आहे. त्याला उत्पन्नाची गॅरंटीच नाही ना. तू किंवा मी आज देखील शेती करायला धजावणार नाही हो, कारण की आपण बनवतो खरं, पण ते विकून किती भेटेल याचा आपल्याला आडाखा नाही मांडता येणार आहे. तर ही गॅरंटी आपण शेतकऱ्याला देत नाही आहोत. आणि तो ही मागतो की मला प्रायव्हेटकडून गॅरंटी नको, मला सरकारकडून गॅरंटी पाहिजे की सरकार येईल आणि मला या भावावरती देईल. जे धान्य आहेत MSP मध्ये त्याच्यावर सरकार MSP लावते तर त्या भावामध्ये पण सरकार खरेदी करत नाहीये. हा, ते MSPच्या अंमलबजावणी म्हणजे खूप साऱ्या अडथळे आहेत. तर त्याच्यावर लक्ष केंद्रित का नाही केले जात आहे? बघ कसा हा खूप एक मोठा मुद्दा आहे, खूप एक मोठा मुद्दा.
MSPचं मुळात गणित कसं बनवलं गेलेलं आहे की भारतामध्ये कृषी तो पदार्थ बनवायचा असेल तर किती लागत खर्च येतो प्लस त्याच्यामध्ये 50% जोडलेला आहे प्रॉफिट म्हणून. पण लागत खर्च सगळ्या भारतात सारखा आहे का? नाही ना. अलग अलग राज्यनिहाय तो फरक पडत जातो ना. शेतीचा लागत खर्च पंजाब सारख्या राज्यामध्ये जास्त आहे. त्याच्या निम्म्या खर्चामध्ये छत्तीसगडची शेती होऊन जाते. पण प्रॉब्लेम असा आहे की छत्तीसगडमध्ये पंजाब सारखे बाजारपेठांचा विकास झाला नाही आहे. त्यामुळे MSPचा फायदा हा छत्तीसगडला होतच नाही, कारण सरकार येतच नाही खरेदी करायला. प्लस MSP मध्ये बाकी पिकांचं कव्हरेज नाही आहे. म्हणजे तिथं हॉर्टिकल्चरची पिकं नाही आहे. ती असावीत का की नसावीत? तर ती असली पाहिजे, जरुरी आहे. पण मी पुन्हा म्हणेन की पूर्ण एक भारतामध्ये एक समान धोरण ठेवण्याच्या ऐवजी जागे जागेनुसार त्या वेळेनुसार हे धोरण राज्यांनी राबवलं जास्त चांगलं राहील. म्हणजे शेतीच्या MSPवर सेंट्रलायझेशनच्या ऐवजी डिसेंट्रलायझेशन जास्त योग्य राहील. अच्छा, म्हणजे राज्यांना हे अधिकार दिले पाहिजे की MSP ठरवण्याचे. सध्या ते MSP नाही ठरवत. सध्या ते MSPवर अधिक किती बोनस देता येईल आपल्या राज्यातल्या शेतकऱ्याला ते ठरवतात. अच्छा, आपण अनेक मुद्द्यांची चर्चा केली आहे सर, आणि याच्यातून मला एक गोष्ट कळाली की हा मुद्दा खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. नक्की. त्यामुळे आपण याचे अनेक भाग बनवूयात. तुर्तास तरी असं वाटतं की ते थांबावं. पण तुम्ही या सर्व वेळ दिल्याबद्दल, मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमी नागपूर, यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि इथे थांबतो.